मुळशी तालुक्यातील कोळावडे गावाच्या वरती अख्खे डोंगर पोखरलेत. प्रशासनाला वारंवार कळवूनही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही. रात्री गावामध्ये पूर्ण डोंगर वाहून खाली येऊन पाणी घुसलं, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. जीवितहानी झाली नाही एवढंच भाग्य. आणि जर प्रशासनाला जीवितहानी होण्याचीच वाट बघायची असेल तर मात्र मला वाटतं आपलं दुर्दैव आहे. शिरगाव गावामध्ये रात्रीला पाऊस झाल्यामुळं जर पाठीमागं हॉटेल होतं आपलं गारो हॉटेल, निलेश शंकरपूर सरपंच आपल्या गावचे यांचं हॉटेल पडलेलं आहे. जोरात पाऊस मुसळधार झाल्यामुळे रोडच्या कामामुळे आणि जोरात पाऊस वारा जोर आहे. पावसाने रात्री धुमाकाळ झाला आणि सकाळी 8च्या हॉटेल सगळं पडले. नुकसानी बालकनी गावाकडे गेलेली आहे. आम्हाला सगळं काढायची पाळी आली, गाव वाहून जायची पाळी आली. बघा हे सगळं कौलिंग वाहून आले वरचं. जवळपास 28 एप्रिल ज्या ठिकाणी 65 पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, त्याच्यामध्ये काही ठिकाणी 200 पेक्षा जास्त पाऊस मागच्या 48 तासामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणी दरड प्रवण सुद्धा झालेला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे मिनी फ्लड सारखी सिच्युएशन सुद्धा काही ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र आमची सर्व टीम सर्व ठिकाणी काम करत आहेत कोऑर्डिनेशन मध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद होतात, लँडस्लाईड होतात, इमिडिएटली त्या त्या भागाचे जे रोड्स डिपार्टमेंट आहे, पोलीस विभाग आहे, वन विभाग आहे, डिपार्टमेंट जिल्हा परिषद तिथे पोहोचून ते रस्ते ओपन करत आहेत. अनफॉर्च्युनेटली 2-3 घटना अशी घडलेली आहे ज्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू झालेली आहे. ते मावळ तालुक्यामध्ये एक पाटण गावामध्ये एक घरावर झाला होता. त्याच्यामध्ये 3 लोक रडले आहेत आणि तिथे एनडीआरएफची टीम पण पोहोचलेली, रेस्क्यूचे काम चालू आहे. एक गेट सापडलेला आहे. याच्याशिवाय खेड तालुक्यामध्ये एक 2 व्हीलर वाहून गेला होता, त्याचीही बॉडी सापडलेली आहे. याच्याशिवाय बरेचसे ठिकाणी बरेचसे लोक अडकलेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही PMIची टीम पाठवून, एनडीआरएफची टीम पाठवून सकाळी आम्ही शिवाजीची पण मदत घेतली होती. लोणावळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना टीम्स पाठवून सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. त्याच्याशिवाय आज सकाळी लोणावळ्यामध्ये काही रेल सुद्धा तिथे थांबली होती, तर तिथून लोकांना सुद्धा करण्याचं काम पूर्ण केलं होतं. पाऊस सतत चालू असल्यामुळे कंटिन्युअसली कोऑर्डिनेशनमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर बघता आज आम्ही पुण्यामध्ये सर्व शाळेची सुट्टी पण जाहीर केली होती. उद्या सुट्टी जाहीर करायची किंवा त्याचा संध्याकाळी अंदाज निर्णय घेतला जाईल. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की आज पण रेल जगत आहे, उद्या पण ओढे जगत आहे. तर हे सर्व पार्श्वभूमी बघता लोकांनी शक्यतो बाहेर पडण्यात आणावा, स्वतःची काळजी घ्यावी. आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये सर्व काम करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांना ज्या नागरिकांना जे काही मदतची आवश्यकता आहे ते आम्ही करून देत आहोत. मात्र सर्व लोकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. पेंडिंगमध्ये सकाळी 4:30-5 वाजता दरम्यान लँडस्लाईड झाला होता आणि लँडस्लाईड झाल्यामुळे कनेक्टिंग लिंकचा जे तार आहे ते तार डॅमेज झाला होता आणि तिथे ते कनेक्टिंग लँडस्लाईडचं सर्व जे गाडा रोड आहे ते रस्त्यावर आला होता. तर इमिडिएटली त्या ठिकाणी MSRDCची टीम पोहोचली, नॅशनल हायवेची पोलीसची टीम पोहोचली आणि त्याने इमिडिएटली त्या ठिकाणी रस्ता परत सुरू करण्यासाठी त्याचं काम चालू केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्या भागात सुरुवातीला 2-3 तासासाठी रस्ता बंद केला होता, डायव्हर्ट केले होते. तर ऊस टोल नाका जे आहे तिथूनच आम्ही लोकांना परत पाठवलं होतं, जेणेकरून तिथे मोठी गर्दी होऊ नये, लाईन लागू नये. मात्र नंतर जे आपला लोणावळा पासून जाणारा जे एक्सप्रेस वे आहे तिथून आता दोन्ही बाजू चालू आहेत. थोडी वेळेमध्ये MSRDCद्वारे काम पूर्ण केलं जातील आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिंग लिंक आहे पुणे ते मुंबई जाणारा तो सुद्धा ओपन होईल.